नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? बोरूची वाडी या मैदानावर आज हेदवली कर्जत येथून रायबा 3535 हा बैल आला आहे. तरी बोडके यांचा हा बैल आज शर्यत काठावा आला आहे. बोलू आपण मालकांशी. म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब. तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, नाव सांगा तुमचं. माझं नाव आर्यन जयदास बोडके. अच्छा, कुठला गावाचं नाव? हेदवली कर्जत. आपल्या बैलाचं नाव काय? रायबा 3535. रायबा 3535. बैलाचं आता किती वय आहे? वय आता 3 वर्ष, 3.5 वर्ष. 4 दात झालं का? बैल झाला आता. अच्छा, दादा हे तुमचं कितवं मैदान आहे? 3 फेऱ्याचं मैदान आता चालूच आहे. कितवा गुलाल झाला, म्हणजे आतापर्यंत किती गुलाल झाले? आता परत इथं मुंबईमध्ये 3-4 आता मैदान झाले, 5-6, पण 3-4 मैदानात राहिला बैल मुंबईमध्ये गुलालला. हां. बिनजोड वगैरे पळतो का? आता लेटेस्ट बिनजोड मागच्याच मैदानात आम्ही 2 व्हीलर जिंकले, 1 नंबरची गाडी अच्छा, ओल्याच्या मैदानात. सेकंदाला पळतो का? सेकंदाला नाही अजून परत पळवला, पण पळू. अच्छा, बैलाचं नियोजन कोण करतं? नियोजन आम्हीच सगळी पोरं. अच्छा, तुमच्या ग्रुपचं नाव काय? ग्रुप शंभू 3535 ग्रुप हेदवली कर्जत. बेदवली कर्जत. हेदवली कर्जत. अच्छा, बैलाचा कोणत्या खांदी धावतो बैल? दोन्ही खांदी आतून. आतून. आतापर्यंत कुठच्या टॉपच्या बैलांशी नियोजन झालं? झाला पक्षा झाला, मथुर झाला, अजून सगळ्या टॉपच्या बैलांमध्येच बोलतोय. टॉपच्या बैलामध्ये बैल मारतो का? नाही मारत, आता त्यालाच नाही मारत, बाकी सगळ्यांना मारतो. छोटा भाऊ आहे माझा, त्याला नाही मारत फक्त. अच्छा, यांना नाही मारत. बैल कुठल्या जातीमध्ये मोडतो हा? धनगरी किल्लारमध्ये. धनगर खिलार. खरेदी कुठली यायची? नाशिकमधली खरेदी आहे. नाशिकमधली. तुमच्याकडे होता तेव्हा किती वर्षाचा होता? आणला तेव्हा किती दात होता? आणला तेव्हा 4 दात होता, आता बैल झालाय. बैल झाला. पुढचं नियोजन कोणाशी असणार? आता चांगलंच नियोजन चालू आहे. अच्छा. पुढचं नियोजन चांगलं असणार आहे. 12 तारखेला. आज कुणाबरोबर होता? आज मान्य होता पिंपलोलीचा. पिंपवली. गटपात झाला. हा गटपात झाला. दादा, याचा जॉकी कोण असतो? एकच आमचा जय ड्रायव्हर काढावा मानकिवली, फिक्स ड्रायव्हर. फिक्स ड्रायव्हर. आणि सुट्टी मेकर? सुट्टी मेकर अनिकेत राणे, भगवान दलवी, सचिन दुले, परत अजून संकेत वडवलीचा आणि मनीष चौधरी, मिलिंद बोडके, संदेश मार्के आणि सचिन मंडलिक. अच्छा, हे सगळं तुमच्या ग्रुपमधले बैलगाडा सोडून अजून काय व्यवसाय, शेती वगैरे काय करतात? बिझनेस आहे ना आमचा, रिसॉर्ट आहे, अरे. डेव्हलपमेंट. अच्छा, घरी किती बैल आहे दादा? घरी अजून 3 बैल आहेत आणि बैल? घाटावरती 2 आहेत आणि हा एक. 5 बैल. हा सगळे शर्यतचे का? हा शर्यतीचे. याचा म्हणजे घरी देखभाल कोण करतं? सगळी आम्हीच. ग्रुपच करतो का? हा. अच्छा, याचा पळ कसा आहे? सुरुवातीचा पळ कसा आहे? पहिल्या 2 उड्या कमी घेतो, पण पुढं पळतो. जशी गाडी पळल तशी पुढं निकालात बैल गाडी लावतोच. निशाणाला थांबतो का? नाही. नाही थांबत. दादा धन्यवाद. तुम्ही आज या बैलाबरोबर कसं बोला? या बैलाबरोबर मी रोजच असतो, आजच नाही. अच्छा, सकाळ संध्याकाळ कधी पण असतो पाठी. काय करता तुम्ही? काय नाही, आता आपल्या बैलगाडा सोडून काय करता? मधला फोटो येतो, या बैल येतं काय अच्छा, गावचा बैल आहे. गावचा बैल. जिथं एक बैल गावामध्ये असला का संपूर्ण गाव त्या हिरो मागे धावतं. तसंच आज तुम्ही या बैलावर आहात. ह्याचं काय विषय सांगू शकता? याचा विषय असा आहे का जेवढ्या पण शर्ती बघतोय तेवढा तो पुढे जाऊन सुट्टीला मागं असतो, पुढे जाऊन 100% निकाल घेणार म्हणजे घेणार. अच्छा, म्हणजे या बैलाचा अभिमान आहे तुम्हाला? अभिमान आहे. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. तुम्ही आज बैलाबरोबर, घरचाच बैल एका गावामधील आहे. तुमचं नाव सांगा. स्वतः मला घे. नाव सांगा तुमचं. ओम बोडके. ओम बोडके. गावाचं नाव म्हटले? हेदवली कर्जत. अच्छा, दादा नमस्कार. पुन्हा एकदा बैलाचं नाव सांगा एकदा. रायबा 3535 हेदवली कर्जत. अच्छा, धन्यवाद दादा. तुम्ही मावळ माती यूट्यूबवर
छोटीशी घाटावर बाईट दिली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं पण धन्यवाद. मंडल आभारी. नमस्कार बंधू. तुमचं नाव सांगा. माझं नाव जयदास बोडके. अच्छा, आज तुम्ही या बैलाबरोबर काय सांगसाल बैलाबद्दल? बैलच माझा आहे, मीच बैल- मालक आहे त्याचा. तरी पण तुम्ही त्याचं वैशिष्ट्य काय सांगणार? त्याच्या वैशिष्ट्य, त्याचा लिमिटच नाही वैशिष्ट्याबद्दल. त्याला कुठल्याही क्षेत्रात न्या, तुम्ही बिनजोडला न्या, 3 फेऱ्याला न्या, तो त्याचा काम तो हा 100% देत राहतो आम्हाला. ना आज परत त्यांनी 3 वर्ष आले आपल्याकडे बैल आहे, त्या 3 वर्षात एकदा सुद्धा नाराज नाही केला त्या किती बैलाला. गुलाल झाले असेल? नाही, लिमिट नाही. एकही गाडी पडली नाही. फक्त आता मागच्या वर्षात 3 गाड्या पडल्या होत्या, या वर्षी एकही गाडी नाही पडली. बिनजोड बद्दल काय बोलसाल? बिनजोडला तर बादशाच येतो. आतून गाडी ओढणार म्हणजे ओढणारच. किती पण गाडी 2-3 टांगे पुढे जाऊ दे समोरचे, दादा, आला तो निकाल घेणार म्हणजे घेणारच. रायगडमध्ये शक्यतो बिनजोड चालती. बिनजोड. आज बोरूच्या वाडीला मैदान झालं. मैदानाचं नियोजन कसं वाटतं तुम्हाला? मैदानाचं आमची जी कर्जतची टीम आहे, छान प्रकारे नियोजन करतात. ते आता 2-3 मैदानं झाली, चांगल्या प्रकारे अगदी सगळ्याला गाडा मालकांना एक संधी चालून दिली. एवढ्या लांब घाटावर जायला लागायचं आम्हाला 3 फेऱ्याला, पण या टीमने एक मुंबईच्याच गाडा मालकांना इथे एक संधी दिली. त्याबद्दल खरंच त्यांचा मानव तेवढा धन्यवाद. दादा, बैलगाडा क्षेत्र आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आघाडीवर आहे. असंच टिकत राहायला पाहिजे. तुमचं मत काय? तरुण वर्ग जास्त बैलगाडी शर्यतीमध्ये वाटतो. हा, तरुण वर्ग सध्या या बैलगाडी क्षेत्राकडे वळलाय. पण माझं एक सर्व तरुण वर्गाने एकच सांगणं आहे, आपला एक धंदा पाणी पैसा पाण्याकडे बघून हा वर्ग सांभाळा. कारण यात बेनिफिट काहीच नाही. एक फक्त आणि फक्त हाऊस आहे. हौशाच्या पलीकडे इथं काहीच नाही आहे. फक्त ते एक तरुणाने थोडंसं डोक्यात घ्यायला पाहिजे का बाबा आठवड्यातून एखाद दिवस ठीक आहे, पण तुम्ही जर सगळेच्या सगळे दिवस बैलगाडी क्षेत्रात घालवत असाल तर तुमचा फ्युचर खूप विचित्र आहे. धन्यवाद दादा. तुम्ही आज बैलगाडी क्षेत्रातले जाणते गाडा मालक आहात. तुम्ही 2 शब्द तरुण पिढीला सांगितले. रामकृष्ण हरी. मावळ माती यूट्यूब. धन्यवाद तुमचं सुद्धा मावळ माचीचं. कारण आम्हाला ह्याच वर्ष 3 वर्ष झाली बैल पळतोय, पण कुठल्या युट्यूबरने आमची बाईट नाही घेतली. फर्स्ट टाइम आता 3 फेऱ्या तुम्ही आलेत, बरं वाटलं आम्हाला पण. सध्या म्हणजे बैलाची एखादी घेता जेव्हा बैल पळतो तेव्हाच, पण तरी पण आम्ही 2 वर्ष अंधारात होतो, खूप अंधारात होतो. पण हे तुमच्यासारखे अजून 2-3 युट्यूबर आहेत, त्यांनी एक थोडासा बैल कुठेतरी उजाडात आणण्याचा प्रयत्न केला. खरंच सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. धन्यवाद दादा. कल्प्या ये घ्या सावलीत. पुढं आणा बरोबर. वरतीवर नाका. गणपती बाप्पा मोरया. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.